नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण पी-वाय-क्यू सेशनवर या ठिकाणी काम करणार आहोत. खास करून कंबाईनच्या गट ब, गट क आणि वनसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेवर जे पण काही इतिहास या विषयाशी संबंधित पी-वाय-क्यूज आले, त्या पी-वाय-क्यूजवर आपल्याला काम करायचं आहे. लक्षात घ्या, आजचा टॉपिक आहे काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेसची अधिवेशनं. तर या टॉपिकशी संबंधित जे काही पी-वाय-क्यूज आहेत, ते आता आपण इथं पाहून घेऊया. तर बघा, अ, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022च्या पेपरमध्ये एक प्रश्न इथे या ठिकाणी विचारला गेला. प्रश्न आहे बघा, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग प्रश्न काय आहे तो नीट समजून घ्या, नीट वाचून घ्या, नंतरच उत्तर इथे या ठिकाणी द्या. तर 2 गट. कोणते गट होते बरं काँग्रेसमध्ये? तर 2 वेळा 2 गट पकडलेत. एक जहाल आणि दुसरा मवाळ आणि एक फेरवादी आणि नाफेरवादी. आपल्याला माहिती आहे, तर जहाल आणि मावळ असे 2 गट कधी पडले, तर सुरत अधिवेशनामध्ये पडले. म्हणजे कधी 1907 साली सुरत अधिवेशन झालं होतं. त्यावेळेस या ठिकाणी जहाल आणि मावळ असे 2 गट पडले. फेरवादी आणि नाफेरवादी असे 2 गट जे आहे, त्या ठिकाणी 1922च्या गया काँग्रेस अधिवेशनामध्ये पडले. हा पण एक मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं विचारलेलं आहे, की कोणते 2 गट पुन्हा एकत्र या ठिकाणी आले. ठीक आहे. तर यांनी जहाल आणि मवाळ याशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता लखनौ अधिवेशन जर आपण बघितलं तर ते कधीचं आहे, तर 1916चं अधिवेशन आहे. फैजपूर अधिवेशन जर आपण बघितलं तर हे कधीचं आहे, 1936 सालचं आहे आणि त्याचबरोबर अलाहाबादचं अधिवेशन जर आपण बघितलं, तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं 1888 सालच्या या ठिकाणी आहे. बघा, इथं विचारलं की कोणते 2 गट एकत्र आले अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर राइट आन्सर काय आहे? तर लखनौ अधिवेशन. काय होती त्याच्या मागची पार्श्वभूमी थोडीशी समजून घेऊया. तर बघा, आपल्याला माहिती आहे काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच मवाळ आणि जहाल असे 2 गट कार्यरत होते. मवाळांची भूमिका होती अर्ज विनंतीच्याद्वारे जास्तीत जास्त हक्क अधिकार इंग्रजांकडनं मागून घेणं. मात्र तीच भूमिका या ठिकाणी जहालांना अमान्य होते आणि म्हणून मग 1905, 1906, 1907 या 3 अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असा संघर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. 1907 ला त्या संघर्षाची परिणती आपल्याला काँग्रेसमधल्या फूटमध्ये या ठिकाणी पडून आली. 1907 साली मोठ्या प्रमाणावर सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमधल्या जहाल आणि मवाळ या गटांमध्ये या ठिकाणी वैचारिक मतभेद तर झालेच झाले, परंतु इथे या ठिकाणी हाणामारी देखील झाली. प्रत्येकाने आपल्या विरोधकांच्या डोक्यामध्ये खुर्च्या टाकल्या, कोणी माईक फेकून मारला, तर कोणी चपला देखील या ठिकाणी भिरकून मारल्या. अशा पद्धतीचं हे काँग्रेसचं अधिवेशन सुरतचं हे जहाल आणि मवाळ गटाचं फूट पडल्याचं एकंदरीत दिसतं. आयोगाने विचारलं एकत्र कधी आले, ठीक आहे ना. आता झालं असं, की काँग्रेसमधला जो काही जहाल गट होता, तर त्या जहाल गटाला नंतर 1908 नंतर काँग्रेसमधनं काढून टाकलं आणि मग त्यामध्ये पाहायला भेटतं 1908 नंतर काँग्रेसमधल्या जहाल गटावर इंग्रजांनी कारवाई देखील या ठिकाणी केली. त्यामध्ये लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी मंडलाच्या तुरुंगात करण्यात आली. याचबरोबर अलीपूर षडयंत्र केस अंतर्गत या ठिकाणी अरविंद कुमार घोष यांना देखील अटक झाली. लाला लजपतराय यांना तर देश निष्कासिताची शिक्षा या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. झालं असं 1914 साली. लक्षात घ्या, 1914 साली लोकमान्य टिळकांची मंडाल्याच्या तुरुंगातून सुटका झाली. तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये एंट्री मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे जे काही राजकीय विरोधक होते, फिरोजशहा मेहता आणि त्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना काही एंट्री दिली नाही. त्या दोघांचं 1915 निधन झालं आणि त्यानंतर जेव्हा अधिवेशन लखनौमध्ये या ठिकाणी झालं, त्याच अधिवेशनात लखनौ करार या ठिकाणी झाला. मग त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये हे 2 गट पुन्हा एकत्र आले. जहालांना, मवाळांनी एंट्री इथे या ठिकाणी काँग्रेसमध्ये दिल्याचं दिसतं. आणि त्यामुळे या प्रश्नाचं राइट आन्सर आहे ते म्हणजे लखनौ अधिवेशनामध्ये दोघं जण एकत्र आले. लखनौ अधिवेशन इम्पोर्टंट आहे. त्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. ए.सी. मुजुमदार म्हणजे अंबिकाचरण मुजुमदार जे आहे, अंबिकाचरण मुजुमदार हे यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते आणि याच लखनौ अधिवेशनामध्ये लखनौ करार इथे या ठिकाणी झाला. ज्यामध्ये लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिना यांच्या स्वाक्षरी लखनौ करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. फैजपूर अधिवेशन काय? तर फैजपूर अधिवेशन हे काँग्रेसचं 50वं अधिवेशन होतं लक्षात घ्या. आणि हे अधिवेशन जर आपण बघितलं तर ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन हे या ठिकाणी होतं. फैजपूर कुठे? तर जळगावमध्ये आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. अलाहाबाद अधिवेशन 1888 सालचं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. तर बघा, एक प्रश्न विचारला गेला. हा कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2022च्या पेपरमध्ये आहे. काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ आणि त्यांच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावा. या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. आता बघा,
प्रथम अधिवेशन, दुसरं अधिवेशन, तिसरं अधिवेशन आणि त्याचबरोबर चौथं अधिवेशन. अशा प्रकारचे पहिले 4 अधिवेशन आहेत. तर लक्षात ठेवायचं कधी पण राज्यसेवेचा अभ्यास करा, यू-पी-एस-सीचा करा, एम-पी-एस-सीचा करा, सरळ सेवा द्या, कुठलाही अभ्यास करा. अधिवेशनावर प्रश्न येतात. तर आपलं काम काय आहे? तर पहिले 5 अधिवेशनं तोंडपाठ करायचे. कुठे अधिवेशन झालं? त्याचा अध्यक्ष कोण होतं? त्याचबरोबर त्याचं वैशिष्ट्य काय? हे सगळं आपण करणं गरजेचं आहे बघा. आता पहिलं अधिवेशन आपण बघितलं 1885 तर उमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते. 1886 दुसरं अधिवेशन तर दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. तिसरं अधिवेशन 1887 ज्याचे अध्यक्ष या ठिकाणी बद्रुद्दीन तय्यबजी होते. आणि चौथे अधिवेशन या ठिकाणी जॉर्ज युले हे आपल्याला पाहायला भेटतात, जे अलाहाबादमध्ये या ठिकाणी झालं 1888 सालचं. त्याचे अध्यक्ष ते या ठिकाणी आहेत. तर या पद्धतीचा हा प्रश्न आपण इथे पाहिला. लक्षात घ्या, या उमेशचंद्र बॅनर्जी यांच्याबद्दल एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. उमेशचंद्र बॅनर्जी जे आहे, यांनाच या ठिकाणी नखशिखांत इंग्रज या नावानं पण संबोधलं जातं. नखशिखांत इंग्रज म्हणजे काय? तर जो या ठिकाणी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत इंग्रजांप्रमाणे अनुकरण करत आहे, इंग्रजांप्रमाणे या ठिकाणी वावरत आहे, असा व्यक्ती. तो म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी, जे ख्रिश्चन धर्म देखील त्यांनी स्वीकारला होता. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर या पद्धतीचा डब्ल्यू.सी. बॅनर्जी यांच्याशी संबंधित हा एक महत्त्वाचा मुद्दा. याच्यावर यापूर्वी आलेत प्रश्न, पण होऊ शकतं भविष्यामध्ये. नखशिखांत इंग्रज कोणाला म्हटलं जातं असा प्रश्न जर आला, तर डब्ल्यू.सी. बॅनर्जी हे उत्तर पण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. चलो पुढचं जर आपण बघितलं तर वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चा पेपर आहे. आता बघा वनसेवेचे पेपर जर आपण बघितले ना, थोडेसे हिस्ट्रीचे प्रश्न थोडेसे किचकट स्वरूपात असतात. त्यामुळे थोडंसं या प्रश्नांकडे व्यवस्थितरित्या पाहणं गरजेचं आहे. पाहूया. ब्रह्मदेश खालसा करण्यात यावा. पाहूया प्रश्न पाहूया. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव संमत करण्यात आले? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव संमत करण्यात आले? तर बघा आपली बॅच आहे बघा. कंबाईनची आहे, राज्यसभेची पण बॅच आहे. या दोन्ही बॅचेसमध्ये आपण काँग्रेसचे पहिले अ, अधिवेशनामध्ये डब्ल्यू.सी. बॅनर्जींनी जो काही 9 प्रस्ताव मांडले, तर त्या 9 प्रस्तावाबद्दल आपण डिटेलपणे चर्चा केलेली आहे. तर हा प्रश्न त्या 9 प्रस्तावांशी संबंधित या ठिकाणी आहे. मुद्दांनी त्या ठिकाणी लक्षात घेतात. 9 प्रस्ताव जे आहेत ते पाहणं गरजेचं आहे. आता बघा ब्रह्मदेश खालसा करण्यात यावं असं म्हटलेलं आहे. सनदी सेवा परीक्षेची वयोमर्यादा ही या ठिकाणी 24 वर्ष असावी, असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. इंडिया काउन्सिल जे आहे ही या ठिकाणी रद्द करावी आणि लष्करी खर्च वाढवण्यात येऊ नये. बघा पहिल्या अधिवेशनात ब्रह्मदेश खालसा करा असं नाही म्हटलं, तर ब्रह्मदेशाला स्वातंत्र्य द्या. ब्रह्मदेश जो आहे, तर त्या ब्रह्मदेशाला स्वातंत्र्य द्या, असं इथे या ठिकाणी म्हटलं. सनदी सेवेच्या परीक्षेचं वयोमर्यादा 24 वर्ष असावी. तर लक्षात घ्या, आपल्याला पाहायला असं भेटतं, की काय नेमकं झालं होतं बघा यामध्ये आपल्याला दिसून असं येतं, की पूर्वी तर 24च होती. तर त्याची ती 24 वर्षाची वयोमर्यादा ही 19 वर्ष या ठिकाणी करण्यात आलेली होती. 19 वर्ष ही वयोमर्यादा या ठिकाणी करण्यात आलेली होती, हे लक्षात घ्या. आता इथं झालं असं, की ही 19 वर्षाची वयोमर्यादा कोणी केली तर लॉर्ड लिटन जो होता त्या लॉर्ड लिटननं इथे या ठिकाणी केली. लॉर्ड लिटननं त्यासाठी 1878 ला सिव्हिल सर्व्हिस स्टॅट्युटरी ॲक्ट या ठिकाणी निर्माण केला आणि सिव्हिल सर्व्हिस स्टॅट्युटरी ॲक्टमध्ये यानुसार वयोमर्यादा ही या ठिकाणी 19 इथे या ठिकाणी झाली. आता पाहायला असं भेटतं, की या 19 वयोमर्यादेला वाढवून 21 करा, असं इथे या ठिकाणी काँग्रेसच्या लोकांचं म्हणणं होतं. तर 19 ऐवजी 21 करा, असं इथं म्हणणं होतं, हे लक्षात घ्या. आता इथं म्हटलेलं आहे 24 त्यामुळे हा हा प्रश्न या ठिकाणी चुकीचा आहे. इंडिया काउन्सिल रद्द करा. येस, इंडिया काउन्सिल रद्द करा अशी भूमिका या ठिकाणी आहे आणि लष्करी खर्च वाढवण्यात येऊ नये. तर हे पण या ठिकाणी हे बरोबर आहे. ठीक आहे ना? तर लक्षात घ्या राइट आन्सर हे क आणि ड हे या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये इथे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ठीक आहे ना? तर क आणि ड असे राइट आन्सर या ठिकाणी दिसतं. इंडिया काउन्सिल जर आपण बघितलं तर इंडिया काउन्सिलबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. इंडिया काउन्सिलचं गठन हे 1858 च्या कायद्याद्वारे झालेलं आहे. आणि इंडिया काउन्सिल जी आहे रद्द कधी झाली बरं? तर 1935 च्या कायद्याद्वारे ही या ठिकाणी रद्द झालेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. यावर प्रश्न विचारतायत वारंवार. ठीक आहे ना? तर राइट आन्सर क आणि ड हे इथे या ठिकाणी आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. तर बघा पी-एस-आय मुख्य परीक्षा 2019 पेपर आहे. त्यामधला हा प्रश्न या ठिकाणी दिसून येतो. भारतीय राष्ट्रीय सभेच्या सन 1887 च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या पद्धतीचा प्रश्न आहे.
मद्रासच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर येस पहिलंच आहे पर्याय बद्रुद्दीन तय्यबजी. आपल्याला माहिती आहे बद्रुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष देखील या ठिकाणी होते. परंतु हा मुद्दा लक्षात घ्या, बद्रुद्दीन तय्यबजी पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते. त्यांचे लंडनमध्ये केस चालू होते. त्यामुळे ते या पहिल्या अधिवेशनाला म्हणजे 1885 च्या अधिवेशनाला ते उपस्थित नव्हते. मात्र 1887 च्या अधिवेशनाला ते त्या ठिकाणी काय बनले? अध्यक्ष बनलेले आहेत असं दिसतं. 1887 च्या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. ते म्हणजे राष्ट्रीय सामाजिक परिषद. ठीक आहे ना? राष्ट्रीय सामाजिक परिषद जी आहे, तर ही राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं काँग्रेसच्या स्टेजवर इथे या ठिकाणी गठन करण्यात आलेलं आहे. असं एकंदरीत पाहायला भेटतं. म्हणजे काँग्रेसची सभा झाल्यानंतर त्याच स्टेजवर राष्ट्रीय सामाजिक परिषद जी रानडेंनी स्थापन केली होती, तिचं अधिवेशन व्हावं अशी परंपरा 1887 पासूनच सुरू झाल्याचं दिसून येतं. आणि बेजंटबद्दल काय सांगाल मी? तर लक्षात घ्या 1917 ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन कलकत्तामध्ये झालं, तेव्हा त्या अधिवेशनाच्या अध्यक्षा एनी बेझंट होत्या. एनी बेझंटबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. पहिल्या भारतीय महिला जर विचारलं, तर सरोजिनी नायडू. 1925 कानपूर अधिवेशन लक्षात घ्या. आता बघा या कलकत्ता अधिवेशनाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे, की या अधिवेशनामध्ये अ, विठ्ठल रामजी शिंदे आणि त्याचबरोबर एन.जी. चन्नावरकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला होता. ठीक आहे ना? हा मुद्दा लक्षात घ्या. अस्पृश्यता निर्मूलन जे आहे, तर त्या अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव इथे या ठिकाणी मांडण्यात आला. कोणाच्याद्वारे? या ठिकाणी एन.जी. चंदावरकर आणि वीरा शिंदे यांच्याद्वारे हे लक्षात घ्या. उमेशचंद्र बॅनर्जी पुढे बघा गोपाळकृष्ण गोखले बघा. आता गोपाळकृष्ण गोखले जर आपण पाहिलं तर 1905 च्या बनारस काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष ते होते आणि उमेशचंद्र बॅनर्जी 1885 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. राइट आन्सर काय आहे? तर बद्रुद्दीन तय्यबजी हे या प्रश्नाचं राइट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर बघा कंबाईन्ड गट क 2019 चा पेपर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? ठीक आहे ना. आता बघा मुंबईमध्ये आपण बघितलं तर पहिलं अधिवेशन झालं 1885 सालचं. अलाहाबाद जर आपण बघितलं तर ते 1888 सालचं अधिवेशन आहे. अहमदाबाद जर आपण बघितलं तर हो 1921 सालचं आहे आणि मद्रास जर आपण बघितलं तर 1887 सालचं आहे. म्हणजे पहिलं अधिवेशन मुंबईचं आहे, दुसरं अधिवेशन कलकत्त्याचं आहे, तिसरं अधिवेशन जे आहे हे मद्रासचं आहे, चौथं अधिवेशन अलाहाबादचं आहे. हे लक्षात घ्या. चौथं अधिवेशन अलाहाबादचं आहे. ठीक आहे ना. म्हणजे या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या अधिवेशनाचे डब्ल्यू.सी. बॅनर्जी. अलाहाबादच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज ज्युले. अहमदाबादचं 1921 चा अध्यक्ष होते हकीम अजमल खान आणि मद्रासचं 1887 चं बद्रुद्दीन तय्यबजी. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. चलो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. कंबाईन्ड गट ब पूर्व परीक्षा 2019 चा पेपर आहे बघा. 28 डिसेंबर सन 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी उपस्थित या ठिकाणी होते? या पद्धतीचा प्रश्न आहे. तर बघा ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विल्यम वेटरबन. ॲलन ह्यूम व्हॉइसरॉय डफरिन, जॉर्ज ह्युले. विल्यम वेटरबन, त्याचबरोबर लॉर्ड डफरिन आणि हेनरी कॉटन. ॲलन ह्यूम, कर्झन आणि त्याचबरोबर विल्यम वेटरबन. आता या पर्यायांमध्ये जर आपण वाचले व्यवस्थितरित्या, तर आपल्याला दिसतात काँग्रेसचे 2 दुश्मन या पर्यायांमध्ये अडकलेले आहेत. इथं दिसतायत. एक आहे तो म्हणजे कर्झन आणि दुसरा आहे तो म्हणजे डफरिन. लक्षात घ्या काँग्रेसची स्थापना जेव्हा झाली तेव्हा व्हॉइसरॉय होते लॉर्ड डफरिन. ठीक आहे ना. व्हॉइसरॉय होते लॉर्ड डफरिन 1885 साली आणि कर्झन जर आपण बघितला तर कर्झन कधीपर्यंत त्याचा कार्यकाळ काय आहे? तर साधारणतः 1898-99 पासनं ते 1905 पर्यंतचा त्याचा कार्यकाळ इथे या ठिकाणी दिसतो. कर्झनचा हा कार्यकाळ आपल्याला पाहायला भेटतो. हे दोघं जण काँग्रेसचे विरोधक होते. पहिल्या अधिवेशनाला उपस्थित कशा काय असतील? नाही. तर जिथं-जिथं डफरिन आहे, ते या प्रश्नाचं उत्तर नाहीये. जिथं-जिथं कर्झन आहे, ते या प्रश्नाचं उत्तर नाही. राइट आन्सर आहे ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विल्यम वेडरबर्ट आणि जॉर्ज ज्युले असे 4 कार्यकर्ते हे पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित होते. महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. नाव नीट लक्षात घ्या, की ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विल्यम वेडरबर्ट आणि त्याचबरोबर जॉर्ज ज्युले हे आपल्याला पाहायला पाहिजे. विल्यम डिग्बी पण आहे. तर हे 4-5 लोकं या ठिकाणी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित या ठिकाणी राहिलेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, तो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं पाहूया. आता बघा क्लर्क आहे मुख्य परीक्षा 2019 चा पेपर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या 21व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे ना.
बनारसमध्ये भरलेले जे अधिवेशन आहे, तर त्या बनारस येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर लक्षात घ्या, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, गोपाळकृष्ण गोखले आणि लाला लजपत राय असे पर्याय आहेत. राइट आन्सर आहे गोपाळकृष्ण गोखले आणि बनारस अधिवेशन कधी झालं? 1905 साली झालेलं आहे. ठीक आहे ना? 1905 साली हे अधिवेशन या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. राइट आन्सर गोपाळकृष्ण गोखले. तर बघा, वल्लभभाई पटेल कधी होते का ते काँग्रेसचे अध्यक्ष? तर येस होते. मोठी व्यक्ती आहे, मोठं नाव आहे. कधी होते? 1931 साली. कुठं झालं अधिवेशन? तर कराचीमध्ये झालं बघा. कराची अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी वल्लभभाई पटेल या ठिकाणी होते. आणि लक्षात घ्या या वल्लभभाई पटेलांचं वैशिष्ट्य काय? किंवा या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय? तर या अधिवेशनामध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज काय असावा हा डिसाईड केला गेला. त्याच्यामध्ये 3 रंग जो आहे त्या 3 तिरंगा आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी चरखा अशा पद्धतीचा भारताचा राष्ट्रीय ध्वज 1931 साली डिसाईड केला गेला. दुसरं महत्वाचं काय देशाची आर्थिक नीती याच अधिवेशनामध्ये या ठिकाणी डिसिजन म्हणजे याच अधिवेशनामध्ये ठरवण्यात आली आणि याच अधिवेशनामध्ये हे पण सांगितलं, जेव्हा-केव्हा भारतीयांसाठी भारतीय लोक संविधान निर्माण करतील, तेव्हा त्या संविधानामध्ये भारतीय नागरिकांसाठी मूलभूत हक्क इथे या ठिकाणी असतील. अशा प्रकारची भूमिका देखील कराचीच्या अधिवेशनामध्ये इथे या ठिकाणी घेतली गेलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. जवाहरलाल नेहरू कधी अधिवेशनाचे अध्यक्ष होते का? येस होते. कधी होते बघा 1929चं लाहोर अधिवेशन, 1935चं या ठिकाणी लखनौ अधिवेशन आणि 1936चं फैजपूर अधिवेशन. या तिन्ही अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू होते. राहिले या ठिकाणी लाला लजपत राय. लाला लजपत राय कधी अधिवेशनाचे अध्यक्ष होते का? तर बघा इथं पाहायला असं भेटतं लाला लजपत राय यांना 1906 आणि 1907 या दोन्ही वेळेस अध्यक्ष बनवावं अशी टिळकांची इच्छा होती. त्या पाहायला असं भेटतं त्या ठिकाणी 6 ला पण आणि 7 ला पण लोकमान्य टिळकांनी लाला लजपतरायांचं नाव इथे या ठिकाणी पुरस्कृत केलं. मात्र काँग्रेसमधला जहाल मवाळ हा जो वाद होता हा मोठ्या प्रमाणात होता आणि म्हणून मग या काळामध्ये रासबिहारी घोष यांना 1907च्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनवलं गेलं. तर 1906 ला दादाभाई नौरोजींना इथं बनवण्यात आलं. म्हणून लाला लजपत रायला सुरुवातीच्या काळामध्ये अधिवेशनाचे अध्यक्ष त्यांना बनवलं गेलं नाही. मात्र लाला लजपत रायांना नंतर संधी मिळाली 1920च्या अधिवेशनामध्ये. 1920चं अधिवेशन जे एक स्पेशल अधिवेशन या ठिकाणी होतं. विशेष सत्र या ठिकाणी भरवलं गेलं होतं कलकत्तामध्ये. लक्षात घ्या काँग्रेसचे 2 वेळा अधिवेशन भरलेले आहेत 1920 साली. तर लक्षात घ्या एक अधिवेशन 1920चं कलकत्तामध्ये झालं, तर दुसरं अधिवेशन या ठिकाणी नागपूरमध्ये झालं. तर कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष हे या ठिकाणी होते लाला लजपत राय. ज्या अधिवेशनामध्ये पाहायला असं भेटतं असहकार चळवळीचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला आणि नागपूर अधिवेशन जे आहे, जे मोस्ट इम्पोर्टंट अधिवेशन या ठिकाणी आहे, ज्यानं काँग्रेसला एक मोठं संजीवनी दिली असं आपण म्हणूया. तर ते अधिवेशनाचे अध्यक्ष राघवाचारी 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 या ठिकाणी होते. सी.व्ही. राघवाचारी हे आपल्याला पाहायला भेटतं. हे लक्षात घ्या. तर नागपूर अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय बरं? तर काँग्रेस वर्किंग कमिटीची स्थापना इथे झाली. त्याचबरोबर काँग्रेसचं जिल्हापासून ते ग्रामीण स्तरावरच्या या ठिकाणी संघटन इथे या ठिकाणी असावं अशी भूमिका आली. काँग्रेसचं सदस्यत्व सर्वसामान्य माणसाला पण या ठिकाणी स्वीकारता यावं म्हणून त्याचं सदस्यत्व 4 आणि 25 पैसे असे ठरले गेले. याच अधिवेशनामध्ये टिळक स्वराज्य फंड हा या ठिकाणी ₹1,00,00,000 असावा अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी महात्मा गांधींनी घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर महत्वाचं अधिवेशन आहे नागपूर अधिवेशन. याच अधिवेशनामध्ये भाषिक प्रांत रचनेच्या आधारावर भारताची पुनर्रचना केली जाईल अशी पण भूमिका इथे या ठिकाणी याच अधिवेशनामध्ये घेतली गेली होती असं एकंदरीत दिसतं. तर मोस्ट इम्पोर्टंट अधिवेशन हे नागपूरचं अधिवेशन हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. चलो पुढे जाऊया. येस. एक महत्वाची सूचना या ठिकाणी आहे बघा. जे कोण विद्यार्थी नव्यानं अभ्यासाला सुरुवात करत आहेत 2025 साली, 2026 साली ज्या विद्यार्थ्यांना या 2025 सालच्या परीक्षा 2026च्या 2027च्या परीक्षांना टॅकल करायचं आहे राज्यसेवा कंबाईनसाठी. तर त्या विद्यार्थी मित्रांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा आणि या ॲप्लिकेशनला व्हिजिट द्या. या ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या इतिहास या विषयाच्या बॅचेस तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतील. पाहूया एकूणच आपण हिस्ट्रीच्या कोणकोणत्या बॅचेस आपल्या ॲप्लिकेशनवर आहे. तर बघा हिस्ट्री ऑप्शनल ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला या ठिकाणी परीक्षा द्यायच्या असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास या विषयाच्या 2 महत्त्वाच्या बॅचेस आहेत. एक म्हणजे हिस्ट्री ऑप्शनल आणि दुसरा म्हणजे हिस्ट्री जी-एस या दोन्ही डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस आहेत हे लक्षात घ्या.
लक्षात घ्या, या बॅचेसचं वैशिष्ट्य असं आहे, की याच्यामध्ये आपण लिखाण सराव पण या ठिकाणी करून घेतोय आणि विशेष महत्त्वाचं पूर्ण सिलेबसवर आधारित हा संपूर्ण इथं लेक्चर इथे या ठिकाणी आपण दिलेले आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर हिस्ट्री ऑप्शनल डिस्क्रिप्टिव्ह बॅच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आणि हिस्ट्री जीएस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये या 2 महत्त्वाच्या बॅचेस 2025, 26, 27 च्या ज्या काही राज्यसेवेच्या परीक्षा असतील, त्यांच्यासाठी या ठिकाणी या 2 महत्त्वाच्या बॅचेस आहेत. याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेची पण एक महत्त्वाची बॅच, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे, तर त्या पूर्व परीक्षा 2025 साठी ती पण एक महत्त्वाची बॅच आहे, लक्षात घ्या. ती पण तुम्ही या ठिकाणी जॉइन करू शकता. राज्यसेवेची बेसिक फाउंडेशन बॅच आहे बघा. आता बेसिक फाउंडेशन कोणासाठी? ज्यांना 26-27 परीक्षा द्यायच्या त्यांनी बेसिक फाउंडेशन बॅच जरूर या ठिकाणी जॉइन करा किंवा ज्यांना कंबाईन आणि राज्यसेवेचा एकत्रित अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी मी सांगेल, की या ठिकाणी ही राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच जरूर या ठिकाणी जॉइन करा. त्याचनंतर कंबाईनच्या पण बेसिक फाउंडेशन बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहे. संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच 2025 2024, 25, 26 च्या बॅचेस आपल्याकडे आहे. याचबरोबर प्राचीन आणि मध्ययुगीन भारत जो आहे, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची बॅच जी खास राज्यसेवेसाठी उपयुक्त असते, ती पण महत्त्वाची बॅच आपल्याकडे या ठिकाणी आहे. समाज सुधारक जे आहे, तर त्या समाज सुधारकाची एक स्वतंत्र बॅच आहे. पुस्तक देखील या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. याचबरोबर इतिहास या विषयाची पी-वाय-क्यूज बॅच आहे. राज्यसेवा, कंबाईन्ड या दोघांची या ठिकाणी पी-वाय-क्यू बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे आणि याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी टेस्ट पेपर आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी देखील टेस्ट पेपर आणि रिव्हिजनच्या बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर जे कोणी विद्यार्थी मित्र आहेत, त्या विद्यार्थी मित्रांना जर हिस्ट्री या विषयात हिस्ट्री हा विषय माझ्याकडनं अभ्यासायचा असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा आणि त्या बॅचमध्ये त्या ॲप्लिकेशनमध्ये ज्या काही बॅचेस तुम्हाला आवश्यक आहेत, त्या बॅचेस जरूर या ठिकाणी करा. प्रत्येक बॅचेसला ई-एम-आयची सुविधा मी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही वन टाईम इथे या ठिकाणी बॅच जॉइन करू शकता. वन टाईम पे करून. अदरवाईज तुम्हाला ई-एम-आयची पण फॅसिलिटी मी इथे या ठिकाणी करून दिलेली आहे. ठीक आहे. चलो जाऊया पुढे आता आपण. बघा, पुढचा प्रश्न बघा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2018 चा पेपर आहे बघा. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष गोमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत वैशिष्ट्ये सांगितली, ती कोणती आहे? म्हणजे पहिल्या अधिवेशनाशी संबंधित हा प्रश्न आहे. गोमेशचंद्र बॅनर्जींनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी त्याचं कसं वैशिष्ट्य आहे हे जे सांगितलं, तर त्यामध्ये कोणती उद्दिष्ट त्यांनी सांगितलेली आहे? सामाजिक समानता, राष्ट्रीय भावना, धर्मनिरपेक्ष आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण. आता लक्षात घ्या, यामध्ये जर आपण बघितलं तर धर्मनिरपेक्षचा हा मुद्दा तर बिलकुलच नाहीये आणि सामाजिक समानतेचा पण मुद्दा या ठिकाणी नाही. का बरं? तर काँग्रेसची स्थापना ही सामाजिक सुधारणेसाठी नव्हती झाली, तर राजकीय हक्क अधिकार प्राप्तीसाठी झाली होती किंवा राजकीय स्वातंत्र्यासाठी झाली होती किंवा राजकीय हक्क अधिकार इंग्रजांकडून प्राप्त करून द्यावे यासाठी झालेली होती. आणि म्हणून मग पहिला तर मुद्दा होता, की राष्ट्रीय भावना लोकांमध्ये वाढीस लावणं आणि दुसरा होता ऐक्य भावनेचा विकास आणि त्याचं दृढीकरण करणं. हा हे 2 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाहायला मिळणार. ब आणि ड हे याचं राइट आन्सर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राइट आन्सर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. समजलं? तर सामाजिक समानता हा विषय नव्हता लक्षात घ्या. कारण सामाजिक सुधारणा काँग्रेसला करायची नव्हती. तर राजकीय हक्क अधिकार प्राप्त करायचे होते आणि त्यासाठी लोकांमध्ये राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण करणं गरजेचं आहे, असं काँग्रेसला वाटत होतं. ठीक आहे. एसो मुख्य परीक्षा 2019 चा पेपर आहे बघा. खालील घटना कालानुक्रमे जुळवलेला सुयोग्य पर्याय निवडा. घटना कालानुक्रमे लावा. हा इतिहासामध्ये अत्यंत आयोगाचा आवडता मुद्दा आहे, आवडता टॉपिक आहे. याच्यावर प्रश्न येतात लक्षात घ्या. घटना कालानुक्रमे लावा. आता बघा, हिथं तारीखच माहिती पाहिजे असं नाहीये लक्षात घ्या. वर्ष माहीत असलं चालेल. 1916 ला झालं लखनौ करार. ठीक आहे. होम रूल लीग जर आपण बघितलं, तर होम रूल लीग या लखनौ कराराच्या आधी झालेली आहे. कारण अधिवेशन डिसेंबरमध्ये झालेलं होतं. ठीक आहे ना? हे लक्षात घ्या. होम रूल लीग जर आपण बघितलं, तर लोकमान्य टिळकांनी एप्रिल महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी ॲनी बेझंटनी होम रूल लीग स्थापन केली होती 1916 ला. सुरत अधिवेशन जर आपण बघितलं, तर 1907 चं अधिवेशन आहे आणि काँग्रेस लोकशाही पक्ष जर आपण बघितला, तर याचा जाहीरनामा एप्रिल महिन्यामध्ये प्रकाशित झाला होता 1920 साली. हा लोकमान्य टिळकांचा पक्ष आहे बघा, काँग्रेस लोकशाही पार्टी. ठीक आहे ना? तर या पद्धती आता बघा डेट दिलेले आहे त्यामुळं उत्तर लगेच येतील. म्हणजे पहिलं तर काय सुरत अधिवेशन. ठीक आहे ना? पहिलं तर सुरत अधिवेशन.
त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर होम रूल लीग ब आलं पाहिजे. बघा ब इथं आहे ठिकाणी आहे. इथं ड आहे म्हणजे विषय संपला. त्यानंतर अ आहे बघा. अ म्हणजे लखनौ करार आणि मग काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या राईट प्रश्नाचं राइट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेशन आपण पाहूया. बघा संयुक्त गड ब 2018 चा पेपर आहे. त्याच्यामधला हा प्रश्न आपण पाहूया. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहे. ठीक आहे ना. काँग्रेसला जागा मिळू नये म्हणून अ, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. तर कोणत्या अधिवेशनाला? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर मुंबई 1889 त्याचबरोबर अलाहाबाद 1888, मद्रास 1887 आणि 1886, कलकत्ता. तर राइट आन्सर आहे अलाहाबाद. अलाहाबाद जो आहे, तर त्या अलाहाबादला काँग्रेसला जागा मिळू नये यासाठी प्रयत्न इथे या ठिकाणी करण्यात आलेला होता. कारण याचं कारण जर आपण बघितलं, तर सुरुवातीला 3 अधिवेशन पाहिल्यानंतर लॉर्ड डफरिनला हे लक्षात या ठिकाणी आलं, की या अधिवेशनांच्या माध्यमातून काँग्रेस जी आहे भारतामध्ये राष्ट्रवाद जो आहे तो जोपासतीये आणि ब्रिटिश शासनाच्या विरोधामध्ये लोकांना तयार करत आहे. आणि म्हणून डफरिन हा सुरुवातीपासून काँग्रेसचा विरोधक बनला आणि म्हणून मग 1888 साली अलाहाबादमध्ये जेव्हा अधिवेशन भरलं होतं, तेव्हा जागा भेटू नये यासाठी इंग्रजांनी स्वतः प्रयत्न या ठिकाणी केले. मात्र सुदैवानं ती जागा या ठिकाणी उपलब्ध झाली. मग अलाहाबादमध्ये अधिवेशन 1888 ला झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया मग आज आपण. अ, लक्षात घ्या तुम्हाला हे लेक्चर्स कसे वाटतात त्याबद्दल तुम्ही जरूर मला लाईक करत चला. कमेंट्स या ठिकाणी करा आणि त्याचबरोबर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या YouTube चॅनलला, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनला व्हिजिट द्या. त्याचं सबस्क्रिप्शन तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया, भेटूया पुढच्या सत्रात नवा टॉपिक घेऊन, नवे मुद्दे घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.